नमस्कार. राष्ट्रसेवकच्या आजच्या भागात मी चैतन्य सबनीस. नमस्कार, मी रोहन देशपांडे. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंगजी बलकवडे नमस्कार यांचंही मी स्वागत करतो. सर, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा महाराणी येसूबाई रायगडावर होत्या तेव्हा त्यांनी रायगडाला कसं सांभाळलं, तेव्हा कसा जिगरीचा लढा दिला? कारण की ते दोन मुद्दे आहेत. एकतर तेव्हा मराठ्यांचे खूप मोठे मातब्बर सरदार म्हणा की जे महत्त्वाच्या व्यक्ती होत्या त्या एकाच ठिकाणी केंद्रित होत्या, तर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवणं हे त्यांनी कसं काही हाताळलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा राजाराम महाराज रायगडहून निसटून गेले लढ्यातून, तेव्हा त्यांच्या हाती जेव्हा सत्ता आली तेव्हा त्यांची जी युद्धनीती होती, त्यांची जी दुर्गनीती होती, याचा एक खूप उत्तम असा कटू अनुभव औरंगजेबला आला. तो कशा प्रकारे होता हे आम्हाला सविस्तर सांगा. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची केलेली हत्या ही इतिहासामधली अशी घटना आहे की ज्याचे प्रतिसाद अनेक दशकं तीव्र उमटत गेलेले आहेत. औरंगजेबाला असं वाटलं की संभाजीराजांच्या हत्येने मराठे आपल्याला शरण येते, परंतु घडलं उलटंच. ज्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या राजाची क्रूर हत्या केली यामुळे मराठे पेटून उठले आणि आपापसातले मतभेद वैर विसरून औरंगजेबाविरुद्ध रणांगणात उभे ठाकले. संभाजीराजांच्या हत्येची बातमी रायगडावर पोहोचली. त्यावेळेस रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई, छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज युवराज, त्यांचं कुटुंब, असं सगळं छत्रपतींचं कुटुंब रायगडावर होतं. संभाजीराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने पहिल्यांदा रायगड किल्ला, मराठ्यांची राजधानी, जिंकून घेण्यासाठी आपलं सैन्य पाठवलं. मुघलांच्या या फौजेचं नेतृत्व जुल्फिकार खान हा करीत होता. जुल्फिकार खानाने आपल्याबरोबर 50,000 सैन्य घेऊन रायगडावर हल्ला करण्याची योजना आखली. त्याने रायगड किल्ल्याला वेढा दिला आणि रायगडावर हल्ले करायला सुरुवात केली. स्वराज्यावरचं हे सगळ्यात मोठं संकट होतं. अशा परिस्थितीमध्ये संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी अत्यंत धीरगंभीरपणाने या संकटाशी मुकाबला करण्याचा निर्णय घेतला. कारण की या प्रसंगी राजाराम महाराजांचं वय अतिशय कमी, जवळजवळ 17-1 वर्षाचं वय होतं. अशा परिस्थितीमध्ये महाराणी येसूबाई रायगड किल्ला शत्रूविरुद्ध झुंजवण्याच्या प्रयत्नाला लागल्या. अनेक दिवस हा संघर्ष चालू आहे. हल्ल्यावर हल्ले होत आहेत, मराठे त्याला प्रतिकार करत आहेत. हळूहळू रायगडावरची रसद कमी पडायला लागलेली आहे. अशा कठीण प्रसंगी महाराणी येसूबाईंनी आपल्या सर्व कारभारी, मुत्सद्दी, सेनापती यांना एकत्र केलं आणि त्यांच्यासमोर एक स्वतःची योजना मांडली. महाराणी येसूबाई त्या सगळ्यांना म्हणतायत की संपूर्ण छत्रपतींचं राजकुटुंब, महत्त्वाचे सेनापती आणि अष्टप्रधान मुत्सद्दी मंडळी एकाच वेळेस रायगडावर राहणं हे मराठी राज्याच्या स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय अयोग्य आहे. अशा वेळेस या
कुटुंबातील काही मंडळी म्हणजेच युवराज राजाराम महाराजांनी रायगडावरून बाहेर पडावं. त्यांनी काही सरदारांना मुत्सद्द्यांना आपल्याबरोबर घ्यावं आणि मुघलांनी जो रायगडाला वेढा दिलेला आहे तो वेढा उठवण्याचा प्रयत्न करावा. मी स्वतः रायगड किल्ला शत्रूशी झुंज देऊन लढवण्याचा प्रयत्न करते. महाराणी येसूबाईंनी घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य ठरला. राजारामांनी रायगड किल्ल्यावरून चोर दरवाजाने आपल्याबरोबर काही सहकारी घेऊन बाहेर पडले. त्यांनी प्रतापगडावर आश्रय घेतला आणि प्रतापगडावरून मराठे रायगडाच्या वेढा देऊन बसलेल्या मुघलांच्या फौजेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे औरंगजेबाच्या लक्षात आल्यानंतर औरंगजेबाने रायगड किल्ल्यावर जास्तीत जास्त सैन्य आणि साधनसामुग्री पाठवण्याचा प्रयत्न चालू केला. त्यामुळे रायगड लढवणं आता येसूबाईंना अवघड जायला लागलं. त्याच वेळेस मुघलांचं काही सैन्य प्रतापगड किल्ल्याला वेढा देऊन बसलं. प्रतापगडावर राहणंही राजाराम महाराजांना अशक्य वाटायला लागले. म्हणून राजाराम महाराज प्रतापगडावरून बाहेर पडले. ते पन्हाळा विशाळगडाकडे गेले. मुघलांचं सैन्य त्यांचा पाठलाग करत त्यांच्या पाठीशी लागलं. अशा वेळेस सर्व मुत्सद्द्यांनी युवराज राजाराम महाराजांना सुचवलं की आपण महाराष्ट्रात राहणं धोक्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आज ना उद्या हा धोका होणार आहे. औरंगजेब महाराष्ट्रावर चालून येणार आहे. त्यावेळेस या संकटसमयी मुघलांशी संघर्ष करण्यासाठी त्यांनी दक्षिणेमध्ये कर्नाटक दिग्विजयाच्या वेळेस काही किल्ले जिंकून घेतले होते, काही मुलूख जिंकून घेतला होता. आणि या संकटसमयी हे किल्ले ह्या मुलकाच्या आश्रयाने आपल्याला या प्रचंड शत्रूशी लढता येईल अशा दूरदृष्टीचा विचार केलेला होता. त्याचप्रमाणे राजाराम महाराजांनी कर्नाटकमध्ये जिंजीच्या किल्ल्याचा आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. आता मराठे 2 आघाड्यांवर संघर्ष करत आहेत. काही महिन्यांच्या संघर्षानंतर मात्र रायगड किल्ल्यावर फितुरी झाली. सूर्याजी पिसाळ हे मुघलांना जाऊन सामील झाले आणि त्यांच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर फितुरी झाली. त्याचा परिणाम रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि महाराणी येसूबाई आणि राजकुटुंबातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती मुघलांच्या कैदेमध्ये गेल्या. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे 2 उपपुत्र मदनसिंग आणि माधवसिंग हेही कैदेमध्ये पडले होते. इकडे राजाराम महाराज आता कर्नाटकाकडे निघाले. त्यांचा हा कर्नाटकाकडचा प्रवास अतिशय जीवघेणा होता. शत्रू पाठीशी लागलेला आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजाराम महाराज जिंजीकडे प्रयाण करत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस युवराज राजाराम महाराज रायगडावर होते त्यावेळेस महाराणी येसूबाईंनी असा निर्णय घेतला होता की छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहू यांचं वय अगदीच लहान आहे. अशा वेळेस
मराठी राज्याचं नेतृत्व करण्यासाठी छत्रपती म्हणून राजाराम महाराजांनी छत्रपती पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून येसूबाईंनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण रायगडावर केलेलं होतं. आता राजाराम महाराज हे मराठ्यांचे तिसरे छत्रपती झाले होते. राजाराम महाराज दक्षिणेकडं निघालेले आहेत. मार्गावर अनेक वेळा त्यांना संकटाच्या सामोरे जावं लागलेलं आहे. तुंगभद्रेच्या काठी एका धर्मशाळेमध्ये ते उतरलेले असताना त्यावेळेस त्यांनी साधूंचा पेहराव केलेला होता. अशा वेळेस काही लोकांना त्यांचा संशय आला. म्हणून राजाराम महाराजांना त्यांच्याबरोबर असलेल्या खंडो बल्लाळांनी या संकटातून तेही सावध झाले आणि तुम्ही पुढे जा, मी शत्रूची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. राजाराम महाराज निसटून गेले, परंतु त्यांचे काही सहकारी त्या धर्मशाळेत मुद्दाम थांबले होते. शत्रूने त्यांना पकडलं, त्यांना अनेक दिवस यातना दिल्या, परंतु खंडो बल्लाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूला कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही आणि राजाराम महाराजांविषयीची कुठलीही बातमी त्यांना सांगितली नाही. अशा पद्धतीने राजाराम महाराज हे काही महिन्याचा तो अत्यंत तणावाचा जीवघेणा प्रवास करून संकटाशी मुकाबला करत जिंजीच्या किल्ल्यावर जाऊन पोचले. राजाराम महाराज जिंजीवर पोचले आणि त्यांनी पहिल्यांदा तिथे संपूर्ण कर्नाटकामध्ये म्हणजे त्यावेळेचा कर्नाटक आणि तामिळनाडू काही आंध्र प्रदेशचा भाग इथे जाहीर केलं की मी आता छत्रपती झालेलो आहे आणि या दक्षिणेच्या राज्याचं नेतृत्व मी करत आहे. मला तिथल्या स्थानिक संस्थानिकांनी हे स्वराज्य रक्षण आणि हिंदूंच्या रक्षणासाठीचा जो माझा लढा आहे त्याला सर्व प्रकारचं सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं. त्यामुळे अनेक मंडळी त्यांना सहकार्य करायला पुढे आल्या. राजाराम महाराज जिंजीवर पोचल्यानंतर त्यांनी स्वराज्याची म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी राज्याची व्यवस्था लावून देण्याचा प्रयत्न केला. राजाराम महाराजांनी कोल्हापूरपासून सातारापर्यंतचं जे राज्य आहे त्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी रामचंद्र पंत अमात्यांची नेमणूक केली आणि त्यांच्या हाताखाली स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर सोपवली. संताजी घोरपडे यांनी आपल्याबरोबर मराठ्यांचं सैन्य जमवून साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या स्वराज्याचं रक्षण करायचं. मुघलांनी ज्या किल्ल्यांना वेढे दिलेले आहेत त्या वेढ्या उठवण्याचा प्रयत्न करायचा. प्रसंगी मुघलांच्या लष्करावर हल्ले करायची अशी योजना त्यांना घालून दिलेली होती. त्याचप्रमाणे साताऱ्यापासून चाकणपर्यंत जे मराठी राज्य होतं, जे स्वराज्य होतं, त्याच्या रक्षणाची जबाबदारी शंकराजी नारायण पंत सचिव यांच्यावर कारभाराची जबाबदारी आणि सेनापती म्हणून धनाजी जाधवराव यांच्यावर जबाबदारी सोपवली. धनाजी जाधवांनी या मुलखाचं रक्षण करायचं, मुघलांचे वेढे उठवायचे, शक्य होईल तेथे मुघलांच्या लष्करावर हल्ला करायचा. अशा पद्धतीची योजना राजाराम महाराजांनी आपल्या अनुपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील स्वराज्याची लावून दिली. मराठे आता स्वराज्य रक्षणासाठी सिद्ध झालेले आहेत. इकडं जिंजीच्या किल्ल्याला मुघलांचा वेढा पडलेला आहे. जुल्फिकार खानाने
रायगड किल्ला जिंकल्यानंतर या यशस्वी सेनापतीवरच औरंगजेबाने जिंजीचा किल्ला जिंकण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. त्याच्याबरोबर जवळजवळ 1,00,000चं सैन्य पाठवलेलं आहे. आता दोन गोष्टी घडल्या की आता मराठ्यांची जी मुघलांविरुद्धची आघाडी आहे ती 2 आघाड्यांवर लढली जात आहे. आता संपूर्ण युद्धभूमी युद्धक्षेत्र हे तामिळनाडूमधल्या जिंजीपासून ते पुण्यामधल्या सिंहगडापर्यंत येऊन पोचलेलं आहे. अशा पद्धतीने मराठ्यांनी अत्यंत योजनाबद्धरित्या मुघलांच्या लष्करी ताकदीचं सामर्थ्याचं विभाजन करण्यामध्ये ते यशस्वी झालेलं आहे. इकडे मुघलांचं औरंगजेब स्वतः मराठ्यांचे किल्ले जिंकायला बाहेर पडलेला आहे. त्याने परळी सज्जनगडचा किल्ला जिंकून घेतलेला आहे. त्यावेळेस सातारच्या सज्जनगडाला त्याने स्वतः वेढा घातलेला आहे. आता बघा काय होतं आहे की मराठे द्वेषाने लढत आहेत. कारण की शिवाजी महाराजांनी इथल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वराज्य प्रेम निर्माण केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे राष्ट्र माझं आहे आणि त्याचं रक्षण मीच केलं पाहिजे अशी भावना निर्माण केलेली. त्यामुळे हा जो काही मराठ्यांचा लढा आहे स्वराज्य रक्षणाचा, हा लोकलढा झालेला आहे. शिवाजी महाराजांनी या लढ्याला लोकलढ्याचं स्वरूप दिलेलं आहे. त्यामुळे हा सामान्य व्यक्तीचा लढा झालेला आहे. मुघलांचं सैन्य या सह्याद्रीमधले गड किल्ले जिंकण्यासाठी प्रयत्नाला लागलेले. औरंगजेब कधी राजगड, कधी तोरणा, कधी सिंहगड, लोहगड, सह्याद्रीतल्या किल्ल्यांवर हजारोचं सैन्य पाठवतोय. परंतु या मुघल सैन्याला कोणताही किल्ला सहजतेने जिंकता येत नाही. मराठे अगदी 100, 200, 300 मावळ्यांनिशी हजारो मुघलांच्या त्या वेढ्याला, त्या संघर्षाला रोखून ठेवत आहेत. कधी त्यांच्याकडे युद्ध साहित्य आहे, कधी ते संपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठे अक्षरशः दगडांचा मारा करून शत्रूला थोपून ठेवत आहेत. आणि ज्यावेळेस हा संघर्ष आता आपल्या आवाक्यात राहिलेला नाही, किल्ला जिंकणं, लढवणं, अशा वेळेस राजाराम महाराजांनी रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण पंत सचिव यांनी एक नवी योजना आखली. काय योजना आहे की जोपर्यंत मराठ्यांना आपल्या ताब्यातील किल्ला लढवता येईल तोपर्यंत त्यांनी लढवायचा. ज्या वेळेस त्या किल्ल्यावरची साधनसामुग्री संपेल अशा वेळेस तिथे मराठ्यांनी वेढा देऊन बसलेल्या मुघल सरदाराबरोबर तह करायचा, त्याच्याकडून प्रचंड खंडणी घ्यायची आणि किल्ल्याचा ताबा सोडायचा. आपल्या मनात अशी कल्पना येईल की असं का बरं? कारण की त्यावेळेस अशी अवस्था होती की राजा म्हणजे छत्रपती राज्यात नाही, लाखोंचं सैन्य संपूर्ण त्या स्वराज्यातलं खेडं जाळून बेचिराग करतायत. अनेक वर्ष इथं पीक पिकत नाही. मुघलांनी हा सगळा मुलूक जाळून बेचिराग केलेला आहे. सैन्याला पैसा द्यायला, पगार द्यायला पैसा नाही. सैनिकांना पोटाला अन्न नाही, दारुगोळा नाही, युद्ध साहित्य नाही. अशा परिस्थितीत हा संघर्ष कसा पुढे न्यायचा हा विचार करून छत्रपती राजाराम महाराजांनी
जी योजना आखली ती फार महत्त्वाची आहे. त्यांनी आपल्या सर्व किल्ल्यावरच्या सैनिकांना, अधिकाऱ्यांना आणि किल्लेदारांना आज्ञा केली की तुम्ही जितका शक्य असेल तितका तुम्ही शत्रूशी प्रतिकार करा. किल्ल्यावरची साधनसामुग्री संपली की तुम्ही किल्ल्याच्या खाली वेढा देऊन बसलेल्या मुघल सरदारांशी तुम्ही तह करा, त्यांच्याकडून प्रचंड खंडणी घ्या आणि किल्ला शत्रूच्या ताब्यात द्या. त्याप्रमाणे मराठे शत्रूच्या हल्ल्यात किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे, साधनसामुग्री युद्धसाहित्य संपलेले आहे. असा पडलेला, उद्ध्वस्त झालेला, ज्याच्यावर काही नाही असा रिकामा किल्ला शत्रूला देत आहेत आणि त्या बदल्यात हजारो रुपयांची खंडणी गोळा करत आहेत, पैसे त्यांच्याकडून घेत आहेत. आता बघा, याच पैशामधून आमचे मराठे आपल्या सैनिकांचा पगार करतायत, पुन्हा युद्धसाहित्य त्यामधून विकत घेत आहेत, पुन्हा आपली फौज उभी करतायत आणि रिकामा. आता बघा इकडे काय होतं आहे की मुघलांच्या ताब्यात आलेला किल्ला, त्याची तटबंदी ढासळलेली आहे, किल्ल्यावर काही साधनसामुग्री शिल्लक राहिलेली नाही. मग तो सरदार बादशाला खोट्या बातम्या काय सांगतो की मी शत्रूशी अनेक महिना लढून, मोठ्या पराक्रमाने शत्रूशी लढून हा किल्ला घेतलेला आहे. कुठेतरी लुटीपुटीची लढाई दाखवायचे आणि औरंगजेबाला असं भासवायचे की आम्ही पराक्रमाची शर्थ करून मराठ्यांशी लढून हा किल्ला आता ताब्यात घेतलेला आहे. ही बातमी समजल्यानंतर बादशाह खुश व्हायचा, त्या सरदाराला मोठं बक्षीस, त्याला इनाम द्यायचा, त्याची मनसब वाढवायचा आणि त्यानंतर तो किल्ला एखाद्या किल्लेदाराला द्यायचा. मग त्या किल्ल्याची मुघल डागडुजी करायचे, दुरुस्ती करायचे, तिथं सर्व प्रकारची रसद पोहोचवायचे आणि अशा पद्धतीने तो किल्ला पुन्हा सिद्ध व्हायचा. काही महिने गेल्यानंतर पावसाळा यायचा. सह्याद्रीतला पावसाळा म्हणजे अतिशय भयंकर असा तो पाऊस. याचा अनुभव मुघलांच्या फौजेला नाही आणि मग ते कंटाळलेले असायचे. या पावसामुळे ते शिथिल झालेले असायचे. अशा ऐन पावसामध्ये मराठे या किल्ल्यांवर दोर लावून प्रतिकूल परिस्थितीत किल्ल्यावर चढायचे आणि किल्ला ताब्यात घ्यायचे. अक्षरशः असं अनेक ठिकाणी घडलं. म्हणजे मुघलांनी महिनोन महिने लढून वेढा देऊन तो किल्ला जिंकावा, त्याच्यावर साधन सामुग्री पोहोचवावी, किल्ला युद्धासाठी सिद्ध करावा आणि ऐन पावसाळ्यात 200-400 मावळे यावेत, त्यांनी किल्ल्यावर दोर लावावेत, किल्ल्यावर चढावं आणि किल्ल्यावरच्या त्या थकलेल्या सैन्यावर हल्ला करून 200-400 मावळ्यांनी तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यावा आणि पुन्हा मराठे मुघलांनी सिद्ध केलेला किल्ला आपल्या ताब्यात घेऊन पुन्हा मुघलांशी वर्षानुवर्ष लढण्यासाठी त्या किल्ल्याचं सहाय्य घ्यावं. हे असं त्यावेळेच्या इतिहासात आपल्याला वारंवार घडलेलं पाहायला मिळतं. जो सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी जसवंतसिंग राठोड जोधपूरचा 8 महिने 20,000 सैन्य घेऊन लढत होता, परंतु त्याला सिंहगड किल्ला जिंकता आला नाही. शेवटी तो किल्ला फितुरीने घेतला, पैसे देऊन घेतला आणि तो किल्ला ताब्यात आल्यानंतर तानाजी मालुसऱ्यांच्या नेतृत्वाखाली 300-400 मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळात तो किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. तो सिंहगड पुन्हा मुघलांनी जिंकला आणि तो पुन्हा मराठ्यांच्या वतीने नावजी बलकवड्यांनी 1 जुलै 1693 आषाढ शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमीच्या रात्री फक्त 300-400 मावळ्यांनीशी जिंकून घेतला. अशा पद्धतीने सगळीकडं सर्व महाराष्ट्रामध्ये हे किल्ले मराठी राज्यात येणं आणि पुन्हा मुघलांनी जिंकणं हे सातत्याने चालू असणारी प्रक्रिया होती. यामुळे औरंगजेब कंटाळलेला होता, त्याला काय करावं कळतच नव्हतं.
की मराठे कशामुळे शरण येतील. त्याने दुसरी जी आघाडी होती ती राजाराम महाराज जिंजीला लढवत होते. तिथं मुघलांचं प्रचंड सैन्य गेलेलं होतं. 8 वर्ष राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात राहून मुघलांशी लढतायत. जुल्फिकार खानाने वेढा दिलेला आहे. औरंगजेबाचा युवराज कधी अज्जम तिथं आहे, कधी मुअज्जम गेलेला आहे आणि मराठे 8 वर्ष झुंजतायत. हा दैदिप्यमान लढा आहे. 8 वर्षाच्या संघर्षानंतरही जिंजी मुघलांच्या ताब्यात येत नाही. औरंगजेब संतापलेला आहे. त्याने आपल्या मुलाला कैदेत टाकलेलं आहे. त्याला असं वाटतं की माझे मुलं माझ्या विरोधात मराठ्यांना सामील झालेले आहे. जुल्फिकार खानालाही कैद करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही असं वाटत होतं की जुल्फिकार खान हा मराठ्यांना फितूर आहे. होय, खरं तसंचही घडत होतं. कारण की आता मुघल सैन्य कंटाळलेलं होतं. औरंगजेब एका ध्येयासाठी लढत होता. त्याचं ते स्वतःचं राज्य होतं. औरंगजेब जिथे जात होता त्याच्या मागं त्याचा शाही सगळा त्याचा पाहुणचार चालत होता. त्याच्या सुख उपभोगामध्ये कुठेही अंतर पडलेलं नव्हतं. परंतु जो सामान्य मुघल सैनिक किंवा सरदार गेली 25 वर्ष घरदार सोडून तो ह्या रणांगणात सह्याद्रीमध्ये लढत होता. कुठे दिल्लीची ती सपाट सुपीक भूमी, कुठे ती हरियाणाची भूमी, कुठे उत्तर प्रदेश, कुठे मध्य प्रदेश, इथले सर्व संस्थानिक मुघलांच्या वतीने मराठ्यांविरुद्ध लढायला आलेले होते. या सह्याद्रीमध्ये ते अक्षरशः थकून गेलेले होते. इथलं ते जंगल, इथलं ती दुर्गमता त्यांना असह्य होत होती. त्यांच्या सगळी लढण्याची उमेद संपलेली होती. अशा वेळेस अनेक मुघल मोठमोठाले सरदार आतून मराठ्यांना कुठेतरी सामील झालेले होते. त्यांना सतत ते भयग्रस्त होते. मराठ्यांनी आता ज्याप्रमाणे आपली दुर्गनीती बदलली होती तशीच मराठ्यांनी आपली युद्धनीतीही बदलली होती. मुघलांना अपेक्षा होती की रणांगणात मराठे आपल्यासमोर युद्धासाठी उभे राहावेत आणि आपण त्या प्रचंड मनुष्यबळाने साधनसामुग्रीने त्यांचा नायनाट करावा, नाश करावा. परंतु मराठे हुशार झालेले होते. ते प्रचंड मुघलांच्या फौजेसमोर युद्धाला उभेच राहत नव्हते. ते जंगलामध्ये आश्रय घ्यायचे आणि कधी मध्यरात्री अचानक म्हणजे समजा मुघलांचं लष्कर इथं 5,000 सैन्य आहे. आता बघा 5,000 जरी सैन्य असलं तरी त्या सैन्य ज्यावेळेस युद्ध नसतं त्यावेळेस ते विश्रांती घेत असतात. अशा विश्रांतीच्या काळामध्ये त्या संपूर्ण त्या लष्कराच्या तळाच्या रक्षणासाठी कुठेतरी 200-500 लोक हे त्याचं रक्षणासाठी सिद्ध असतात. अशा वेळेस मराठे 400-500चं सैन्य घेऊन अचानक शत्रूच्या लष्करावर हल्ला करायचा. शत्रू गाफील असायचा, तो बेसावध असायचा. अशा वेळेस अचानक आलेले मराठे शत्रूच्या त्या लष्करावर हल्ला करून जाळपोळ, लुटालूट, कापाकाप करायचे. शत्रू सावध होऊन शस्त्र हातात घेऊन मराठ्यांविरुद्ध रणांगणात उभे राहायचा अवकाश की मराठे सहजतेने ज्या पद्धतीने आले त्याच पद्धतीने पळून जायचे. त्यामुळे मुघल सैन्य हवालदिल झालेलं होतं. त्यामुळे मुघलांची अवस्था अशी होती की आज मराठे कधी मध्यरात्रीला हल्ला करायचे, तर कधी दिवसा हल्ला करायचे, कधी सायंकाळी करायचे, कधी पहाटे करायचे. त्यामुळे सतत मराठ्यांच्या हल्ल्यापासून भयग्रस्त झालेलं मुघल सैन्य दिवस रात्र मराठ्यांची वाट पाहत राहिलं. याचा परिणाम त्यांच्या मनावर झाला आणि एक प्रकारे सगळं मुघल सैन्य आता मानसिक रुग्ण झालं असंच म्हणावं लागेल.
दिवस रात्र ते मराठ्यांच्या हल्ल्यापासून स्वतःच्या रक्षणासाठी जागे राहायचे. त्यांना दिवसोंदिवस झोप नाही. आणि अचानक मराठे कधीही यायचे आणि हल्ला करून निघून जायचे. असा हा संघर्ष चालू होता. त्याचबरोबर या सह्याद्रीमध्ये दुर्गम ठिकाणी मुघलांच्या लष्कराचा तळ पडला, तर त्या तळासाठी लागणारी सगळी साधनसामुग्री म्हणजे चारा असेल, धान्य असेल, भाजीपाला असेल, लाकूड फाटा असेल, हा लागणारी ही सगळी साधनसामुग्री याच्यावर मराठे वेळोवेळी छापा मारायचे आणि त्यांची रसद तोडायचे. मुघलांना कुठल्याही प्रकारची रसद मिळणार नाही अशा पद्धतीने नाकीबंदी करायचे. या सगळ्याचा परिणाम मुघल सैन्य कधी हे युद्ध थांबतंय आणि आम्ही आमच्या मायदेशी जातोय अशा विचारात आलेलं होतं. एक प्रकारे मुघलांचं सैन्य यांचा धीर खचलेला होता. एक प्रकारे ते मानसिकदृष्ट्या खच्ची झालेले होते. त्यांच्यात लढण्याची उमेद राहिलेली नव्हती आणि ते कुठेतरी हे युद्ध थांबण्याच्या वाट पाहत होते. 8 वर्ष राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यामधून मुघलांचा प्रतिकार करतायत. अनेक वेळा ज्या वेळेस ऐन पावसामध्ये मुघलांना मराठ्यांनी त्यांची रसद तोडल्यामुळे कुठेतरी आश्रयाला जाणं भाग पडत होतं, त्यावेळेस मराठे त्यांच्यावर हल्ला करायचे. याचा परिणाम झुल्फिकार खानाने मराठ्यांपासून आपला विनाश होऊ नये म्हणून अंतस्तामध्ये राजाराम महाराजांशी तह केला होता असंही म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने हा संघर्ष चालू आहे. औरंगजेब कंटाळला आहे आणि मग शेवटी औरंगजेबाने निर्वाणीची आपल्या सगळ्या जिंजीच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या सैन्याला आदेश दिला, जर कोणी ह्या वेढ्यात फितुरी केली किंवा योग्य पद्धतीने शत्रूशी संघर्ष केला नाही तर त्याला मी कैदेत टाकेल. आणि त्याचा परिणाम निर्वाणीचा म्हणून मुघल सैन्य जिंजीवर हल्ल्यामागून हल्ले करायला लागले. आता राजाराम महाराजांच्या लक्षात आलं की आता जिंजीच्या किल्ल्यात राहणं हे धोक्याचं आहे. त्याच वेळेस राजाराम महाराजांना अशाही बातम्या यायला लागलेल्या आहेत की औरंगजेब इरीशिरीला पडून स्वतः मराठ्यांचे किल्ले जिंकायला बाहेर पडलेला आहे. अशा वेळेस मराठ्यांना धीर देण्यासाठी स्वराज्यात जाणं, मराठी राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात जाणं हे आवश्यक आहे अशी जाणीव राजाराम महाराजांना झाली. आणि मग राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि राजाराम महाराजांनी त्यावेळेस मुघलांना शह देऊन जिंजीच्या वेढ्यातून 1698मध्ये राजाराम महाराज बाहेर पडले आणि ते स्वराज्याकडे निघाले. वेलोर, बेळगाव, चिकोडी असं करत ते विशाळगडावर आले. आणि आता राजाराम महाराजांनी त्यांचं स्वराज्यात आगमन झालं. ही बातमी सर्व महाराष्ट्रभर पसरली. सर्व मराठ्यांना त्यामुळे हुरूप आला. आता राजाराम महाराजांनी औरंगजेबाला शह देण्यासाठी एक नवी योजना आखली की औरंगजेब स्वराज्यामध्ये थैमान घालतोय. 27 वर्ष त्याने संपूर्ण जो मराठी मुलूक आहे, मराठी राज्य आहे, जे स्वराज्य आहे ते जाळून बेचिराग केलेलं आहे. अशा वेळेस औरंगजेबाला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी मुघलांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. मुघलांचे ताब्यात असलेले ज्या अनेक महत्त्वाची व्यापारी केंद्र म्हणजे महत्त्वाची गावं होती, मग जालनापूर असेल, औरंगाबाद असेल, बऱ्हाणपूर असेल, या मुघलांच्या व्यापारी महत्त्वाच्या शहरांवर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा घातला अशा पद्धतीने छापा घालण्याची योजना राजाराम महाराजांनी आखली आणि त्याची ती जय्यत तयारीला लागले.
त्यावेळेस ते पुणे प्रांतात आले. दुर्दैवाने या सगळ्या दगदगीचा, ह्या जीवघेण्या प्रवासाचा कुठेतरी त्यांच्या शरीरावर परिणाम होत होता आणि त्यामुळेच पुण्याच्या परिसरात आलेले असताना राजाराम महाराजांना अचानक ते आजारी पडले. अशा आपल्या आजारपणामध्ये कुठेतरी काही दिवस विश्रांती घेण्याची आवश्यकता होती आणि याच दृष्टिकोनातून राजाराम महाराजांनी सिंहगड किल्ल्यावर आश्रय घेतला आणि सिंहगडावर येऊन त्यांनी आपल्या मुघलांवरच्या स्वारीची योजना आखायला सुरुवात केली. परंतु दुर्दैवाने त्यांचा आजार बळावत गेला आणि त्याच आजारामध्ये 3 मार्च 1700 फाल्गुन वद्य नवमी या दिवशी सिंहगडावर राजाराम महाराजांचं दुःखद अंत झाला. त्यावेळेस राजाराम महाराजांचं वय किती होतं? फक्त 29 वर्षांचं वय होतं. फक्त वयाच्या 29व्या वर्षी राजाराम महाराजांनी अनेक वर्षाच्या या संघर्षानंतर स्वराज्य रक्षणासाठी एक प्रकारे आपला देह ठेवला. सर, मगाशी तुम्ही म्हणाले तसं संताजी आणि धनाजी हे लष्करी प्रमुख होते मराठ्यांचे, ज्यांनी संभाजी महाराजांच्या हत्येनंतर आणि राजाराम महाराज जिंजीला गेल्यावरती इकडचा भार सांभाळला. तर त्यांच्या युद्धकलेचं प्रदर्शन होईल असे काही लढाया आम्हाला सांगा ना. ज्यावेळेस औरंगजेबाने आपला मोठा सरदार सर्जा खान याला प्रचंड सैन्य देऊन सातारा परिसराचा किल्ले जिंकायला पाठवलेलं होतं, अशा वेळेस धनाजी जाधवराव तिथं होते. त्यांनी अनेक छोटे मोठे सरदार आपल्या भोवताली जमवले, काही सैन्य जमवलं. शत्रूचं सैन्य साधारणपणाने 20,000च्या जवळपास होतं आणि धनाजी जाधवांकडं फक्त 5,000 सैन्य होतं. आता 5,000 सैन्यानिशी मुघलांच्या 20,000 सैन्यावर हल्ला करून जाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं होतं. अशा वेळेस आपल्या धनाजी जाधवांनी या सर्जा खानाविरुद्ध एक अतिशय सुंदर अशी आयडिया किंवा युद्धाचं एक डाव टाकला. त्यांनी काय केलं की आपल्या सैन्याचे 2 भाग पाडले. एक भाग 5,000 सैन्यापैकी फक्त 1,000 सैन्याचा आणि 4,000 सैन्य एका ठिकाणी जवळच दबा धरून ठेवलं. सर्जा खानाच्या लष्करावर 1,000 सैन्यानिशी त्यांनी हल्ला केला. शत्रूंनी बघितलं की मराठे अगदी थोडं सैन्य घेऊन 1,000 सैन्यानिशी आपल्या लष्करावर हल्ला केला. त्यांनी मराठ्यांशी प्रचंड प्रतिकार केला. त्या सैन्यामध्ये मराठ्यांचे 200-400 सैनिक कामी आले आणि मराठ्यांनी तिथून माघार घ्यायला सुरुवात केली. आपण मोठा विजय मिळवतो असं वाटून सर्जा खानाने आपल्याबरोबर मोठं सैन्य घेतलं आणि ते मराठ्यांच्या पाठलागासाठी बाहेर पडले. आपल्या लष्कराचा जिथे तळ होता त्या तळापासून त्या तळावर साधारण 2-1 हजार सैन्य होतं आणि राहिलेलं सैन्य घेऊन ते मराठ्यांचा पाठलाग करतायत. मराठ्यांनी या सैन्याला आपल्या पाठीशी घेऊन साधारणपणाने त्यापासून एक 10-12-15 किलोमीटरपर्यंत ते गेले. याच वेळेस धनाजी जाधवांनी जे राखीव 4,000 सैन्य त्या जंगलात दबा धरून बसवलेलं होतं ते सैन्य घेतलं आणि त्या मुघलांच्या लष्करावर हल्ला केला. संपूर्ण लष्कर तिथं असलेला तळ लुटला. ते तिथं असलेलं 2,000 सैन्य कापून काढलं आणि त्यांनी त्यातून सगळी लूट मिळवली. इकडं जे मराठा सैनिक पुढं पळत होते त्यांनी एकाच वेळेस एकमेकाला इशारत केले आणि सगळं सैन्य चारही बाजूला इतकं विभागलं की मुघलांना असं वाटलं की शत्रू पळून गेला आणि
मुघलांना फार मोठा विजय मिळाला आहे. या आनंदामध्ये सर्जा खान आपलं सैन्य घेऊन पुन्हा लष्करावर तळावर येऊन पाहतो, तर त्याच्या लक्षात आलं की मराठ्यांनी म्हणजे धनाजी जाधवाने मुघलांचं सगळं लष्करावरचा तळ लुटून नेलेला होता. तोफा गेल्या, बंदुका गेल्या, दारुगोळा गेला, धान्य गेलं, सगळी युद्धसाहित्य गेलं, साधनसामुग्री गेली आणि 2000 मुघल तिथं कापले गेले. हा धनाजी जाधवांच्या पराक्रमाचा अतिशय सुंदर असं हे उदाहरण आहे. आणि याच वेळेस अशाच पद्धतीचं संताजी घोरपड्यांचं एक युद्ध सांगतो की जिंजीला जाताना जिंजीचं जे मुघलांचं सैन्य होतं, त्या सैन्याला रसद पाठवण्यासाठी औरंगजेबाने कासिम खानाला 20,000 सैन्य 25,000 सैन्य देऊन आपल्या मुघलांच्या मदतीला पाठवलं. त्याच्याबरोबर प्रचंड युद्धसाहित्य, साधनसामुग्री, रसद पाठवलेली आहे. ही बातमी संताजी घोरपड्यांना समजली. हे सगळं सैन्य, ही रसद जर का मुघलांना मिळाली, जिंजीला वेढा देऊन बसलेल्या, तर त्याचा परिणाम मराठ्यांवर होणार होता. म्हणून संताजींनी एक अतिशय सुंदर अशी कल्पना राबवली. त्यांनी या कासिम खानाच्या लष्करावर छापे घालायला सुरुवात केली. म्हणून मराठ्यांच्या हल्ल्यापासून आपल्याला कुठंतरी आश्रयासाठी जाणं भाग आहे. म्हणून कासिम खानाने दिड्डोरीच्या गढीमध्ये स्वतःला आश्रय घेतला. त्याला असं वाटलं की दिड्डोरीच्या गढीमध्ये, किल्ल्यामध्ये आपण आश्रयाला गेलो तर मराठ्यांपासून आपलं रक्षण होईल. परंतु घडलं उलटंच. तिथं त्याचं 20-25,000 सैन्य त्या छोट्याशा गढीच्या आश्रयाने तिथं गेलं. त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेस संताजीने त्या पंचक्रोशीमध्ये सगळ्या आपल्या लष्कराला पेरून तिथं नाकेबंदी केली. त्याचा परिणाम की त्या दिड्डोरीच्या किल्ल्यामध्ये अन्न मिळेना, धान्य मिळालं नाही, जनावरांना चारा नाही आणि प्यायचं पाणी देखील संताजीने तोडलं. कारण की दिड्डोरीच्या किल्ल्यामध्ये एकच विहीर होती आणि ती एक विहीर या 25,000 सैन्याला पाणी पुरू शकत नव्हती. संताजीने त्या दिड्डोरी परिसरातले सगळे ओढे, नाले, तलाव, विहिरी ताब्यात घेतल्या. त्याचा परिणाम अनेक दिवस मुघलांना प्यायला पाणी नाही, पोटाला अन्न नाही, जनावरांना चारा नाही. त्यात कासिम खानाला अफूचं व्यसन होतं. अनेक दिवस त्याला अफूच मिळाली नाही. अफू न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कासिम खानाने आत्महत्या केली. म्हणजे संताजीने आपल्या शत्रूंची अवस्था काय केली होती. आणि मग काही सैन्य रणांगणात उभं राहिलं. त्याच्यावर संताजीने असा काय हल्ला केला, एक तर त्यांची लढण्याची उमेद संपलेली होती आणि अशा पराभूत मानसिकतेच्या मुघलांच्या फौजेवर संताजीने हल्ला केला. अनेक मुघल सरदारांना त्यांनी कैद केलं आणि म्हणजे इकडं तर मुघलांची रसद तर लुटलीच होती, पण ह्या कैद केलेल्या मुघल सरदारांना पुन्हा कैदेतून सोडवण्यासाठी संताजींनी त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी गोळा केली. अशा पद्धतीने संताजी, धनाजी असे शेकडो योद्धे त्या काळात निर्माण झाले. संताजी धनाजींविषयी आणखी एक गोष्ट फार महत्त्वाची जी सांगितली जाते. संभाजी राजांना ज्यावेळेस तुळापूरमध्ये त्यांची हत्या झाली, यामुळे चिडलेल्या संताजी, धनाजी आणि विठोजी थोराताने काय करायचं ठरवलं. त्यांनी संपूर्ण ह्यांच्या मुघलांच्या तुळापूरच्या लष्करावरच हल्ला केला. दुर्दैवाने औरंगजेबाच्या सुदैवाने औरंगजेब अतिशय सावध असायचा. त्याचे एकूण 4 तंबू होते. तो कधी ह्या तंबूत रात्रीच्या रात्री तो 2 किंवा 3 तंबू बदलायचा. आणि कर्मधर्मसंयोगाने संताजी, धनाजी यांनी, विठोजीने ज्या तंबूवर हल्ला केला
त्या तंबूमध्ये तो औरंगजेब नव्हता, त्यामुळे तो वाचला. परंतु त्यावेळेस संताजी धनाजींनी त्या औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस काढून आणले. यामुळे घडलं काय, की मुघलांच्या मनात एक मोठी दहशत निर्माण झाली आणि संभाजीराजांच्या हत्येमुळे भयभीत झालेले, कुठेतरी धीर खचलेल्या मराठ्यांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला. अशा पद्धतीने संताजी धनाजी आणि अशा शेकडो योद्ध्यांनी या 27 वर्षाच्या संघर्षामध्ये मराठ्यांसाठी मोठं त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे, संघर्ष केलेला म्हणजे मोठ्या सैन्यानिशी लहान सैन्याला मुकाबला करायचा असेल तर जे आहे. त्यालाच आपण गनिमी गोरिला वॉरफेअर. आणि खरं सांगायचं तर हा मराठ्यांचा 27 वर्षाचा संघर्ष हा जगातील, ज्याला गनिमी कावा किंवा गोरिला वॉरफेअर म्हणतात, कमीत कमी मनुष्यबळ, कमीत कमी साधनसामुग्री, कमीत कमी पैसा असतानाही प्रचंड शत्रूशी कसा यशस्वी लढा द्यावा याचं हे उदाहरण आहे, की जे मराठ्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. सर आत्ता आपण जसं तुम्ही सांगितलं की संताजी धनाजी या लोकांनी गनिमी काव्याने खूप चांगल्या प्रकारे त्या औरंगजेबाला आणि त्याच्या सैन्याशी लढत होते. पण अशी काय गरज पडली की राजाराम महाराजांनी, शिवाजी महाराजांनी बंद केलेली वतनदारी, सरंजामशाही ही त्यांनी चालू केली? ज्यावेळेस मराठे युद्धामध्ये आपल्याला शरण येत नाही हे लक्षात आल्यानंतर कपटी औरंगजेबाने एक कूटनीती खेळली. त्यांनी कुठल्याही सामान्य माणसाच्या मनामध्ये आपल्या वतनाविषयी किंवा आपल्याला एखादी कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या मिळणारी गोष्ट याविषयी कुठेतरी त्याच्या मनामध्ये एक लालूच असते, अपेक्षा असते. या गोष्टीचा अभ्यास औरंगजेबाने केला होता. खरं तर शिवकालामध्ये, मध्ययुगामध्ये सगळ्या जगामध्ये, म्हणजे युरोप असेल, आशिया खंड असेल, इथे सरंजामशाही सर्वत्र होती. हिंदुस्थानातही सगळीकडे होती. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते आहेत की ज्यांनी आपल्या मराठी राज्यात स्वराज्यामध्ये सरंजामशाहीचा स्वीकार केलेला नव्हता. प्रत्येक व्यक्तीला जहागीर किंवा इनाम देण्यापेक्षा त्याला रोख रकमामध्ये पगार द्यायला त्यांनी सुरुवात केली होती, की जी आजची आधुनिक पद्धत आहे. शिवाजी महाराजांनी हे पुढे चालवलं की वतन आणि सरंजामशाहीमुळे कोणतंही राज्य दुबळं होतं. केंद्रीय सत्ता ही दुबळी होती आणि स्थानिक सत्ता ह्या किंवा वतनदार हे हवी होतात मुख्य केंद्रीय सत्तेपेक्षा. हा अनुभव असल्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये कुणालाही वतन किंवा नववतन किंवा त्यांनी इनाम जहागिरी देण्याची पद्धत बंद पाडली होती. हेच धोरण छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालू ठेवलेलं दिसतं. परंतु ज्यावेळेस संभाजीराजांचे मेहुणे गणोजी शिर्क्यांसारखे वतनाच्या लोभाने मुघलांना जाऊन मिळायला लागलेले, नागोजी माने ह्यांनी वतनाच्या लोभाने सरसेनापती संताजी घोरपडे यांची हत्या केलेली आहे. याचबरोबर असे अनेक वतनदार किंवा इनामदार, त्यांना आपण ज्याला कान्होजी जेधे यांचे पुत्र बाजी सर्जेराव जेधे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून ज्यांनी स्वराज्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांना बाजी सर्जेराव हा किताब दिलेला आहे शिवाजी महाराजांनी. पण बाजी सर्जेराव जेधे देखील वतनाच्या लोभापायी मुघलांकडे गेलेले आहेत. अशा परिस्थितीत हे स्वराज्य असल्यामुळे औरंगजेबाचं हे जे अस्त्र आहे की जे मराठ्यांच्यासाठी फार घातक ठरत होतं, हा विचार करून राजाराम महाराजांनी औरंगजेबाला शह देण्यासाठी जे युद्धामध्ये पराक्रम गाजवत आहेत, आणि काय घडलं होतं की जे परंपरागत जुनी घराणी होती ती बहुतांश घराणे औरंगजेबाला जाऊन मिळायला लागलेली होती.
अशा वेळेस राजाराम महाराजांनी एक निर्णय घेतला की या स्वराज्यातील तरुण नेतृत्व पुन्हा निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. आणि मग स्वराज्यामधल्या पराक्रमी, होतकरू, कर्तृत्ववान अशा तरुणांचा एक ध्येय द्यायचं की आता आपलं राज्य तर राहिलेलं नाही, कुठं अर्थव्यवस्था राहिलेली नाही. अशा वेळेस हे राज्य तुमचं आहे असं समजून तुम्ही प्राणपणाने एखादा शत्रूच्या ताब्यातला किल्ला जिंकून घ्या. त्या बदल्यात तुम्हाला एखादं शत्रूच्या ताब्यातलं गाव, कारण मुलूक शत्रूच्या ताब्यात आहे, मी तुम्हाला इनाम देईन. त्यामध्ये 2 गोष्टी आहेत की पहिल्यांदा त्या व्यक्तीकडून एखादा किल्ला जिंकून घेण्यासारखा पराक्रम घडतो किंवा शत्रूवर हल्ला करून तिथं विजय मिळवण्यासारखं एखादी चांगली गोष्ट घडते, आणि त्या बदल्यात दिलेला गाव किंवा मुलूक हा देखील सध्या मुघलांच्या ताब्यात आहे. म्हणजे मुघलांच्या ताब्यात असलेला तो गावही जिंकून घेण्याची त्याच्यात इरिशिरी निर्माण होते. हा एक नवा उपाय राजाराम महाराजांनी या काळात स्वीकारला आणि त्याचा फार चांगला परिणाम झाला. त्यामुळे हजारो तरुण या प्रक्रियेमुळे स्वराज्याच्या कार्यात आले. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये की जरी या स्वराज्याच्या कार्यासाठी मला बलिदान द्यावं लागलं तरी हा माझा राजा किंवा माझं हे राज्य माझ्या मुलाबाळांना कधीतरी सुखी होण्यासाठी हे मिळेल. जरी मी एखाद्या वेळी मी जिंकलो तर मला राज्याचा उपभोग मिळेल, जर मी बलिदान दिलं तर माझ्या मुलाबाळांना कुठेतरी सुख मिळेल. जेव्हा आपलं राज्य येईल तेव्हा ते गाव इनाम मिळेल आणि माझ्या काही पिढ्यांचा उद्धार होईल, अशी भावना इथल्या सामान्य तरुणांमध्ये निर्माण झाली. कारण की अनेक जी परंपरागत मोठी घराणी होती ती मुघलांना जाऊन मिळाली. त्या 27 वर्षाच्या या स्वातंत्र्य समराच्या काळात अशा हजारो तरुणांमुळेच या स्वराज्याचं रक्षण झालं आणि औरंगजेबाविरुद्धच्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मराठी यशस्वी झाले. आणि या भूमिकेतून राजाराम महाराजांनी पुन्हा वतनं आणि इनामं आणि जहागीर द्यायला सुरुवात केली. सर, राजाराम महाराजांचं अकाली निधन झालं जसं आपण म्हणालत मगाशी, तर त्याच्यानंतर मराठी साम्राज्याचं नेतृत्व कोणी केलं? राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर मराठी राज्य अस्वस्थ झालं. काय करावं संपूर्ण मराठी राज्यात कुणालाच काय कळत नव्हतं. आता छत्रपतींचे दोन्हीही छावे कामी आलेले आहे. संभाजीराजांचे युवराज शाहू मुघलांच्या कैदेमध्ये, आता मराठ्यांचं नेतृत्व छत्रपती म्हणून कोण करणार? अशा संकटसमयी छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई 23 वर्षाची एक विधवा तरुणी राष्ट्र, संस्कृती आणि समाजाच्या रक्षणासाठी हातामध्ये शमशेर घेऊन उभी राहिली. समकालीन एका कवीने महाराणी ताराबाईंची तुलना भद्रकालीशी केलेली आहे. भद्रकाली कोपली असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे महिषासूर मर्दिनीने संकटात सापडलेले देव, आदिशक्ती आदिमाया दुर्गेला शरण जातात आणि दुर्गा त्या महिषासुराचा वध करून देवांना त्या संकटातून मुक्त करते. असंच घडलं की काय, की ज्यावेळेस सर्व मराठी समाज दोन्ही छत्रपती गमावलेले आहेत, ते अस्वस्थ झालेले आहेत. आता कोण हा संघर्ष पुढे नेणार? आणि त्यावेळेस महाराणी ताराबाई या संकटाशी मुकाबला करायला उभ्या राहतात. त्यावेळेस असंही घडलं असं म्हणतात की सगळे मुत्सद्दी सेनापती एकत्र झाले आणि त्यांनी एक असा प्रस्ताव महाराणी ताराबाईंच्या समोर ठेवला की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मेरझा राजा जयसिंग आणि दिलेर खान या प्रचंड शत्रूंशी रणांगणात लढणं अशक्य आहे आणि स्वराज्याच्या अस्तित्वासाठी कुठेतरी क्षणिक माघार घेण्याची आवश्यकता आहे,
या भूमिकेतून पुरंदरचा तह केला. तसं काही आपल्या स्वराज्याचं रक्षण करणं, आपलं अस्तित्व मराठी राज्याचं टिकून ठेवावं या भूमिकेतून काही सरदार, मुत्सद्दी, सेनापतींनी ताराबाईंना असा सल्ला दिला की आपण मुघलांना शरण जावं आणि औरंगजेबाला हे युद्ध थांबवण्याची विनंती करावी. कुठेतरी यावर विचारमंथन होऊन ताराबाईंनी औरंगजेबाकडं शरणागतीचा तहाचा प्रस्ताव पाठवला. औरंगजेबाने त्याला काय उत्तर द्यावं की पहिल्यांदा तुम्ही पूर्ण शरणागती पत्करून माझ्याकडं यावं, मी तुम्हाला काय द्यायचं का नाही हे ठरवणार. हे समजल्यानंतर ताराबाई आणि त्यांच्या सर्व सरदारांनी निर्णय घेतला की मग असं संपूर्ण शरण जाऊन त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा जे काय व्हायचं ते रणांगणात आपण हे करू. आणि म्हणून ताराबाई युद्धाला सिद्ध झाल्या. 7 वर्ष महाराणी ताराबाईंनी संघर्ष केला आणि त्याचा परिणाम बघा काय झाला की औरंगजेब निराश झाला. चौफेर त्याच्याविरुद्ध बंडखोरी होत होती. मराठे एवढे शक्तिशाली झाले होते की मुघलांवर हल्ले करत होते. एवढंच नाही तर मुघलांच्या राज्यामध्ये जाऊन ते हल्ले करायला लागलेले होते. माळव्यामध्ये मराठी सैन्य जायला लागलेलं होतं. आणि म्हणून निराश झालेला औरंगजेबाने शेवटी ताराबाईंकडे एक प्रस्ताव पाठवला आणि त्या प्रस्तावात तो म्हणतो की तुम्ही फक्त माझं आधिपत्य मान्य करा, तुम्ही मुघलांचे मांडलिक आहात असं मान्य केलं तर मी हे युद्ध थांबवतो, मराठ्यांशी तह करतो आणि मी माझ्या भूमीला निघून जातो. परंतु ताराबाईंनी त्यांना निरोप दिला की आता तह नाही, आता शरणागती नाही, आता फक्त एकच युद्धभूमीवर एक तर मुघलांचं अस्तित्व राहील किंवा मराठ्यांचं. आणि त्याचाच परिणाम अगदी निराश अवस्थेमध्ये, पराभूत अवस्थेमध्ये औरंगजेबाचं 20 फेब्रुवारी 1707 नगरजवळ भिंगार येथे निधन झालं. आणि हा 27 वर्षाचा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम थांबला. या 27 वर्षाच्या संघर्षामध्ये मराठ्यांनी एक प्रकारे विजय प्राप्त केला. संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी सामान्य मनुष्य जो संघर्ष करतो तो संघर्ष किती मोलाचा असतो. जगासाठी हा दैदिप्यमान इतिहास, हा मराठ्यांचं स्वातंत्र्य समर ही प्रेरणादायक आणि एक अद्वितीय इतिहास म्हणून ओळखला जाईल. सर, ह्या स्वातंत्र्य युद्धाचे मराठी साम्राज्यावर, नंतर मुघल साम्राज्यावर आणि एकंदरीत हिंदुस्थानवर काय परिणाम झाले? बघा की 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी औरंगजेबाचं निधन. औरंगजेबाचं निधन ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. त्याचे इतके दुर्गामी परिणाम झाले की फक्त 12 वर्षामध्ये मराठ्यांनी म्हणजे 1719 दिल्ली जिंकली. बाळाजी विश्वनाथ पेशवे, खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सय्यद बंधूंच्या मदतीने दिल्लीवर चढाई केली, दिल्ली जिंकून घेतली. तिथं असलेला फरुखशहर नावाचा बादशाह त्याला कैद करून रफी उत्तरजत नावाच्या एका तरुण मुलाला दिल्लीच्या तख्तावर बसवलं आणि सन्मानपूर्वक दिवाने आममध्ये मराठ्यांनी त्याची स्थापना करून त्या रफी उत्तरजत नावाच्या बादशाहाकडून, मुघल बादशाहाकडून स्वराज्य म्हणजे शिवाजी महाराजांचं जे मराठी राज्य होतं
त्या राज्याला मान्यता मिळवणारं स्वराज्याची सनद. आणि मुघलांचे जे दख्खनचे 6 सुबे होते, बऱ्हाणपूरपासून कन्याकुमारीपर्यंत, त्या 6 सुब्याची चौथाई, जे महसुलाचा 4था भाग, आणि सरदेशमुखी महसुलाचा 10वा भाग, हा मराठ्यांना देण्याची सनद मिळेल. त्याला चौथाई आणि सरदेशमुखीची सनद म्हणतात. आणि याच सनदांच्या आधारे मराठ्यांनी संपूर्ण मुघल साम्राज्यावर लवकरच आपलं वर्चस्व निर्माण केलं. एक प्रकारे मुघल साम्राज्य हे मराठ्यांचं दास झालं आणि मराठे आता सूत्रधार म्हणजे किंगमेकर झाले. मराठे ठरवायला लागले की दिल्लीचा बादशहा कोण असावा. एवढंच नव्हे तर मराठ्यांनी 30 वर्ष मुघलांच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची पत्नी महाराणी येसूबाई यांची सुटका करून दिल्लीपासून साताऱ्यापर्यंत त्यांना वाजत गाजत आणलं. ही घटना फक्त 12 वर्षामध्ये औरंगजेबाच्या निधनानंतर घडली आणि फक्त 50 वर्षांमध्ये म्हणजेच 1757मध्ये मराठ्यांनी अटकचा किल्ला जिंकून घेतला. या देशावर आक्रमण करून आलेल्या परकीय अब्दालीचा पराभव करून त्याचा पाठलाग करत मराठे हिंदुस्थानचं शेवटचं टोक सिंधू नदीच्या काठावर असलेला अटकचा किल्ला जिंकून घेतला आणि एक दैदिप्यमान इतिहास घडवला. त्याच वेळेस ज्याप्रमाणे अटक मराठ्यांनी जिंकली होती, त्याच वेळेस पूर्व आणि दक्षिणेकडे असलेला ओडिसामधला कटकचा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला होता नागपूरकर भोसल्यांनी. म्हणजे आता शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार झालेलं होतं. असे तू हिमाचल, हिमालयाच्या शिखरापासून सागराच्या तीरापर्यंत एक वैभवशाली, एक लोककल्याणकारी सशक्त राज्य निर्माण करण्याचं शिवाजी महाराजांचं स्वप्न मराठ्यांनी साकार केलं होतं. ते औरंगजेबाच्या निधनानंतर फक्त 50 वर्षांमध्ये. म्हणूनच मराठ्यांचा हा 27 वर्षाचा संघर्ष हा लाख मोलाचा, जगासाठी प्रेरणादायी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद. वा, खूपच छान सर. तुम्ही जी पूर्ण स्वातंत्र्य समरची आम्हाला माहिती सांगितलीत ती जनरली कुठेही मिळत नाही ऐकायला, अशी माहिती तुम्ही सांगितलीत. तर मंडळी, हे होते आपले इतिहासतज्ञ पांडुरंग बळकवडेजी, ज्यांनी खूप डिटेलमध्ये आपल्याला मराठ्यांच्या स्वातंत्र्य समरची माहिती दिली. आम्ही पुढेही आपल्यासमोर अशाच प्रकारे नवीन नवीन गोष्टी घेऊन येऊ. त्यासाठी तुम्ही राष्ट्रसेवक चॅनल बघत राहा. धन्यवाद.